सातारा लातूर रस्त्यावर असणारं तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक हे गाव आणि या गावानजीक असणारी फडतरी वस्ती. याच फडतरी वस्तीवरती हा एक पूल असून या पुलावरती साचणाऱ्या पाण्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आपण पाहू शकता या पुलाचं काम मेगा इन्फ्रा या कंपनीने केलेलं आहे आणि या कंपनीनं या पुलाच्या आउटलेटच्या पद्धतीत कुठलीही काळजी घेतली नाही आणि या आउटलेटची काळजी न घेण्यामुळं या ठिकाणी पाणी साचून राहते. आज दुपारी अचानक या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळं या पुलावरती पाणी साचून राहिलं. आपण पाहू शकता या ठिकाणी अजूनही पाणी साचलेलंच आहे. खरं तर आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पौर्णिमा होती आणि या पौर्णिमेमुळं इथं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त होती. आता संध्याकाळची आरती करून अनेक भाविक आपल्या गावी परतत आहेत. आपण याच ठिकाणी बघूया. ज्या पुलाच्या ठिकाणी आपण पाहतोय तिथं खरं तर भरपूर पाणी साठलं आहे आणि हे पाणी साठल्यामुळं इथं धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वेळ रात्रीची आहे आणि या साठलेल्या पाण्याचा अंदाज अनेक वाहन चालकांना येत नाही आहे. हा अंदाज न येण्यामुळं खरं तर इथं येणारी वाहनं सुसाट येत आहेत. गोंदवले बुद्रुक गावाकडून येणारा आणि गोंदवले खुर्द गावाकडे जाणारा या दोन्ही रस्त्यावरती तीव्र असा उतार आहे आणि या उतारामुळं वाहनं सुसाट येतात. अचानकपणे हे पाणी दिसतं आणि त्यानंतर वाहन चालक इथं ब्रेक मारतात. मात्र त्या पाठीमागं असलेलं दुसरं वाहन इथं त्याच पद्धतीने येतं. खरं तर यामुळं या ठिकाणी अपघात होण्याची संभावना वाढलेली आहे आणि इथं खरं तर गेल्या 9 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी या परिस्थितीमुळं अनेक वाहनांचं नुकसान देखील होतं आहे. या ठिकाणी जे पाणी येतं त्या पाण्यामुळं वाहनांच्या लाईटमध्ये अनेक वेळा बिघाड निर्माण होतो, अनेक वेळा वाहनांच्या स्टार्टरमध्ये बिघाड निर्माण होतो आणि वाहन बंद पडतं. त्यामुळं या ठिकाणी खरं तर कायमस्वरूपी उपाययोजना होणं अत्यावश्यक आहे. इथून सातारा, सोलापूर, लातूर त्याचबरोबर तुळजापूर, गाणगापूर या देवस्थानच्या ठिकाणी जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे आणि इथंही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं देवस्थान असल्यामुळं या भागात सतत सर्वसामान्य लोक असतील किंवा अनेक जण दर्शनानिमित्त येतात. त्यामुळं या ठिकाणी ही वाहतूक व्यवस्था व्यवस्थित असणं आवश्यक आहे. मात्र या कंपनीनं जे काम केलं आहे ते खरं तर हे काम बोगस केल्याचं या परिसरामध्ये चर्चा आहे. कारण इथं साठणारं पाणी हे खरं तर अपघाताला निमंत्रण देते. वेळ रात्रीच्या असल्यानंतर या पाण्याचा अंदाज येत नाही आहे आणि अंदाज न आल्यामुळं अनेक वेळा ज्यावेळी वाहन फास्ट येतं त्यावेळेला त्या वाहनाच्या टायरमधून उडालेलं पाणी दुसऱ्या वाहनाच्या काचेवर उडतं. परिणामी इथं अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं स्थानिक प्रशासन असेल, या पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सगळ्यांनी या ठिकाणी खरं तर आवश्यक आहे. हे आता आपण पाहिलंच एका वाहनानं ओढलेलं पाणी दुसऱ्या वाहनाच्या काचावरती गेलं. त्यामुळं हीच खरं तर अपघातजन्य परिस्थिती निर्माण व्हायला गोष्ट कारणीभूत आहे. त्यामुळं स्थानिक प्रशासनाने इकडं लक्ष देणं आवश्यक आहे. इथं कोणत्याही प्रकारची सूचना फलक देणारी कुठलीही यंत्रणा नाही आहे. केवळ सूचना जर दिली तर वाहन चालकांना या गोष्टी लक्ष देऊ शकतील. पण अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीतून मार्ग काढणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं या ठिकाणची ही जी गैरसोय होते ते संबंधित ठेकेदारांनी संबंधित कंपनीनं लक्ष देऊन लवकरात लवकर व्यवस्थित करावी अशी मागणी परिसरात होत आहे. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.